मित्रांनो नमस्कार, चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, दिवसेंदिवस आपला खर्च वाढतो आहे, पण अपेक्षित उत्पादन न मिळता ते घटतच चाललं आहे. आपलं उत्पादन नेमकं का कमी येतं आणि ते वाढवण्याचे स्मार्ट आणि सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या शेतात का नाही कोणता ना कोणता मर्यादा घटक आहेत. तर तो काय असू शकतो? तर सेंद्रिय कार्बन कमी असणं, बऱ्याच शेतात का नाही झिंक, फेरस, मॅग्नेशियम, बोरॉन, सिलिकॉन यासारख्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे. तर काही ठिकाणी पाण्याचा निचरा नीट होत नाही आणि त्यामुळे जमीन चिबड झाल्यात आणि सूक्ष्मजीवांची संख्या कमी असणं, हे सर्व मर्यादा घटक आहेत आणि ते थेट आपल्या उत्पादनावर परिणाम करतात. मित्रांनो, व्हिडिओ थोडा मोठा होईल, पण शेवटपर्यंत पहा, कारण यातील एक एक मुद्दा आपलं उत्पादन कमी करणार आहे आणि तो कसा सुधारायचा ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, पहिलं पाऊल आहे आपल्या जमिनीची खरी परिस्थिती जाणून घेणं. आणि ती कशी ओळखायची? तर माती परीक्षण केलं की आपल्याला सेंद्रिय कर्ब, pH, EC सर्व अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी आहेत का ते जास्त आहे ते कळतं आणि आपली जमीन नेमकी कशी आहे ते कळतं. त्यानुसार बहुतेक मर्यादा घटक आपल्याला हे माती परीक्षण केलं की आपल्या लक्षात येतो आणि त्यानुसार आपल्याला सुधारणा करता येतं आणि आपलं उत्पादन त्यामुळं कमी खर्चात वाढवता येतं. दुसरं पाऊल आहे आपल्या पिकांच्या मुळांची वाढ पाहणं. मुळांची वाढ जास्तीत जास्त आणि निरोगी आणि भरपूर होण्यासाठी प्रयत्न करा. वाढ कशी आहे ती तपासा आणि कमी असेल तर त्यासाठी तुम्ही ह्युमिक ॲसिड, मायक्रोरायझा, बायोचार, सेंद्रिय खतं यांचा वापर करू शकता आणि मुळे भरपूर वाढली तर आपलं पीक जोमदार येणार. आता तिसरं पाऊल आहे चांगलं उत्पादन हवं असेल तर आपण खत व्यवस्थापन आपलं योग्य असायला हवं. त्यासाठी माती परीक्षणाचा अहवाल आपल्याला उपयुक्त ठरतो. तर पिकांची वाढ कमी दिसली की आपण काय करतो? खते फवारणी देणं किंवा खतांचा वापर करणं लगेच करणं, ते आपण तसं न करता तर जे कमी आहे ते तपासा. काही वेळेला सूक्ष्म अन्नद्रव्ये योग्य प्रमाणात दिली नसतील तरी ती कमतरता असते. कोणत्या पिकाला आपल्याला काय कमी जास्त लागतं याचा अभ्यास करा. काही पिकासनी की नाही काही अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात हवी असतात तर काही कमी प्रमाणात. तेव्हा जो आवश्यक आहे का नाही तो वाढवा आणि माती परीक्षेनुसार जो शिल्लक आहे तो उपलब्ध कसा होईल ते बघा. चौथं पाऊल आहे पाणी व्यवस्थापन. पिकांच्या वाढीवर उत्पन्नावर का नाही परिणाम करणारा घटक आणि जो जास्त झाला साचलेलं पाणी पिकाला का नाही आणि आपल्याला दोघांनी पण गटाळा खायला लावतं आहे. तेव्हा जमिनीत वापसा कसा राहील ते बघा. पाणी जास्तही नको आणि कमीही नको. कमी असेल तर काय होतं तर तिथं ओलावा कमी राहिल्यामुळं सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते, पिकाला आपल्या पाणी कमी पडतं. त्यामुळं योग्य वापसा महत्त्वाचा. पाचवं पाऊल आहे दीर्घकालीन विचार करा. म्हणजे चांगला शेतकरी नेहमी काय करतो ते एका हंगामापुरता आपण विचार न करता तो जमिनीचा विचार करेल, माती सुधारण्याकडे लक्ष देईल. त्यासाठी आवश्यक असलेलं सेंद्रिय खतं, जीवाणू, बुरशी, पिकांची फेरपालट किंवा योग्य पीक पद्धती यांचा वापर करतो आणि त्यामुळे त्याचं उत्पादन कमी खर्चात जास्त येतं. आपण त्याचा अवलंब केला पाहिजे. सहावं पाऊल आहे माती कशी आहे, घट्ट आहे का चिबड आहे का ते तपासा. जर तसं असेल तर सबसॉयलरसारखा वापर करा. योग्य नांगरटही महत्त्वाचे असते. सतत नांगरणी काही मी तुम्हाला सुचवणार नाही. माती सैल करा म्हणजे निचरा सुधारेल. आता पिकांचे औषध जाळवू नका, आच्छादन करा. ते शेतात ठेवता येत नसतील तर तुम्ही काय करा, शेताच्या कडेला ते कुजवा आणि योग्य अवशेषापासून म्हणजे जसं की कापसाचे पराठे वगैरे यांचा बायोचार बनवा. म्हणजे जो हजारो वर्ष टिकतो का नाही तो त्याचं रूपांतर बायोचारमध्ये केल्यानंतर तो हजारो वर्ष टिकतो. त्याचबरोबर हिरवळीची खतं वापरणं आणि असं केलं की काय होतं, माती हळूहळू सुधारेल, भुसभुशीत होईल, गांडूळ सूक्ष्मजीव वाढतील आणि मग तसं झालं की आपल्याला नांगरणीची गरज उरत नाही. आता सातवं पाऊल आहे सेंद्रिय कार्बन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. माती नुसती माती नाही तर ती करोडो सूक्ष्मजीवांचं घर आहे. त्यांची राहायची जागा आहे, वाढायची जागा आहे आणि त्यांचं काम करायची तीच जागा आहे. आपल्याला सगळं सूक्ष्मजीव हवेत, म्हणजे जीवाणू हवेत, बुरशी हवेत, ॲक्टिनोमायसिट्स हवेत आणि हे सर्व हवेत. ते विकत आणून टाका असं मी म्हणणार नाही, कारण विकतचं चांगलं असतं पण तुम्हाला निसर्ग खूप काही फुकट देतो आहे ते घ्या. म्हणजे कशातून आपण हे मिळवू शकतो तर जंगल माती, वारुळाची माती, वनगाईंचं शेण, जीवामृत, EM जे जे करता येईल का नाही ते आपण केलं पाहिजे. पण मातीला आणि आपल्या सूक्ष्मजीवांना जपलं पाहिजे.
त्यासाठी सेंद्रिय कार्बन का नाही खूप महत्त्वाचा आहे आणि तो वाढवण्याचे आपण उपाय ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहेत. ते वापरा. बायोचारसारखं पर्याय वापरा. त्यामुळं काय होतं तर आपल्या जमिनीत सूक्ष्मजीवांसाठी राहण्यासाठी सुरक्षित घर तयार होतं. भरपूर हिरवळीची खतं वगैरे वापरली तर त्यांना अन्न मिळतं. आच्छादनाचा वापर करा आणि हे सर्व करत असताना का नाही अनावश्यक खर्च टाळा. म्हणजे विचार करा, ठरवा आणि अंमलात आणा. म्हणजे आपले अनुभव आहेत का नाही ते आपण इतरांशी शेअर केलं पाहिजेत. इतरांचे अनुभव त्यांनी काय केलं ते जाणून घेतलं पाहिजे. आणि हा जो लॉ ऑफ मिनिमम आहे का नाही तो जर योग्य पद्धतीनं हाताळता आला तर आपलं उत्पादन कमी खर्चात नक्की वाढतं. कारण याचा पायाच जो आहे का नाही तो जो कमी आहे का नाही तो घटक पुरवल्यानंतर उत्पादनात वाढ होते हा दाखवणार आहे. म्हणजे आपल्याला लॉ ऑफ मिनिमम जास्तीत जास्त योग्य पद्धतीनं हाताळता आला तर आपलं उत्पादन नक्कीच वाढणार. तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट करा. तुमचे अनुभवही शेअर करा. आणि ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन माहितीसह. धन्यवाद.